हॅलो स्टुडंट्स, आज आपण 12वी बोर्ड साठी असणारा जो फिजिक्स मधील 10 नंबरचा टॉपिक आहे मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक मी इथे स्टार्ट करतोय। हा टॉपिक आहे आपल्या बोर्ड साठी 10 नंबरचा टॉपिक आहे। नाव आहे मॅग्नेटिक फील्ड्स। ड्यू टू इलेक्ट्रिक करंट हा जो टॉपिक आहे या टॉपिकचं वेटेज आहे हा विथ ऑप्शन 6 मार्कांसाठी आणि विदाउट ऑप्शन 4 मार्कांसाठी हा टॉपिक आपल्या बोर्ड परीक्षेसाठी आहे। या टॉपिकच्या नावावरून आपल्याला समजतं की याच्यामध्ये आपला स्टडी करायचा आहे मॅग्नेटिक फील्ड्स कशामुळे ड्यू टू इलेक्ट्रिक करंट। We know that whenever current flows through any wire, their magnetic field is created around it. ओरस्टेड एक्सपेरिमेंट आपण बघितलं होतं, त्यामध्ये एखाद्या वायर मधून आपण जर करंट पास केला, सपोज हा वायर आहे आणि या वायर मधून आपण करंट पास केला आहे, तर या वायरच्या भोवती एक प्रकारचा मॅग्नेटिक फील्ड तयार होतो। ओके, हा जो मॅग्नेटिक फील्ड तयार होतो या मॅग्नेटिक फील्ड विषयी या टॉपिक मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे। टॉपिकचं नाव त्या शब्दाला आहे मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट। इलेक्ट्रिक करंट मुळे तयार होणारा जो मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचा अभ्यास आपल्याला या टॉपिक मध्ये करायचा आहे। आता या टॉपिक मध्ये आपल्याला सुरुवातीला एक पॉइंट अतिशय महत्त्वाचा आपला अभ्यास करायचा आहे। त्या पॉइंटचं नाव आहे force on charge particle। force on charge particle in electric field। म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे बरोबर सर, जर एखादा चार्ज पार्टिकल आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर त्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे त्या चार्ज पार्टिकल वर जो ऍक्ट होणारा फोर्स आहे तो किती असतो। सपोज दॅट आपले जे इलेक्ट्रिक फील्ड आहे अशा प्रकारचा हा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर फॉर्म मध्ये याला म्हणतो मी ई बार, आणि जर इथे एखादा चार्ज असेल Q तर हा इलेक्ट्रिक फील्ड मुळे या चार्ज Q वर किती फोर्स ऍक्ट होतो, किती फोर्स हा इलेक्ट्रिक फील्ड या चार्ज पार्टिकल एक्सर्ट करतो आणि त्याचे किती म्हणजे फॉर्म्युला आणि त्याचे काही प्रॉपर्टीज आपला पहिला पॉइंट याच्यामध्ये कव्हर करायचा आहे। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या पॉइंट मध्ये बघायचं आहे force on charge particle in magnetic field। जसे इलेक्ट्रिक फील्ड मुळे एखाद्या चार्ज पार्टिकल वर फोर्स होतो तसं मॅग्नेटिक फील्ड इन मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये सपोज एक मी मॅग्नेटिक फील्ड घेतलाय आणि हा जो मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला म्हणतो मी बी बार, याचं डायरेक्शन वेक्टर आहे। याच्यामध्ये एखादा चार्ज पार्टिकल असेल तर या चार्ज पार्टिकल वर या मॅग्नेटिक फील्ड मुळे किती फोर्स एक्सर्ट होतो ते आपल्याला बघायचं आहे। आणि त्यानंतर एक महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे लॉरेंझ फोर्स।
लॉरेंझ फोर्स म्हणजे काय हे एक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी स्टडी करायची. बोर्ड एक्झामला तुम्हाला याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. कसे असतो, व्हॉट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन अ चार्ज पार्टिकल व्हेन प्लेस्ड इन इलेक्ट्रिक फील्ड. त्याचा फॉर्म्युला विचारतील किंवा त्याचे काही प्रॉपर्टीज आहेत ते आपण ते विचारतील. किंवा काय विचारतो, व्हॉट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन अ चार्ज पार्टिकल when the charge particle is in magnetic field. magnetic field म्हटल्यानंतर चार्ज पार्टिकल किती फोर्स ऍक्ट होतो किंवा काही त्याचे प्रॉपर्टीज आहेत आपण ते एक्सप्लेन करणार आहे. त्या प्रॉपर्टीवर एखादा प्रश्न येऊ शकतो. किंवा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फोर्स ऍक्टिंग ऑन चार्ज पार्टिकल इन इलेक्ट्रिक फील्ड अँड फोर्स ऍक्टिंग ऑन द चार्ज पार्टिकल इन मॅग्नेटिक फील्ड असा प्रश्न येऊ शकतो. किंवा व्हॉट इज द लॉरेंझ फोर्स and state the formula for Lorentz force असा प्रश्न येऊ शकतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओ मध्ये आपण हा पॉइंट एक कव्हर करायचा आहे. तर लेट्स सी व्हॉट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन अ चार्ज पार्टिकल व्हेन इट इज इन इलेक्ट्रिक फील्ड. सपोज आपण एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड घेतोय मीटर. दिस इज अ इलेक्ट्रिक फील्ड and suppose a charge particle is placed in this electric field. हा समजा चार्ज पार्टिकल याचा चार्ज आहे q आणि हा जो इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याला मी म्हणतो E बार. We know that whenever charge is placed in electric field, या इलेक्ट्रिक फील्ड आणि चार्ज यांचे इंटरॅक्शन होते आणि त्यामुळे या इलेक्ट्रिक फील्ड मुळे या चार्जवर एक प्रकारचा फोर्स ऍक्ट होतो आणि त्या फोर्सचं फॉर्म्युला असं असेल, दिस फोर्स इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द चार्ज पार्टिकल इन इलेक्ट्रिक फील्ड इज गिवन बाय F is equal to F bar in वेक्टर फॉर्म मध्ये आपण F bar equal to Q into E bar. Okay. आणि if you want this formula in scalar form, तर हा स्केलर फॉर्म मध्ये किती बरोबर असं हे वेक्टर फॉर्म झालं. इन स्केलर फॉर्म में क्या राइट फोर्स F इक्वल टू चार्ज इनटू इलेक्ट्रिक फील्ड. दिस इज द फॉर्मूला फॉर द फोर्स एक्टिंग ऑन द चार्ज पार्टिकल इन इलेक्ट्रिक फील्ड. हा इलेक्ट्रिक फील्डचा फोर्स आहे त्याला E असं म्हणतो मी. दॅट इज द फोर्स एक्टिंग ऑन चार्ज पार्टिकल ड्यू टू इलेक्ट्रिक. आता इथं पण आपल्याला काय करायचं असतं Fe that is equal to Q into T. ओके, दिस इज द सिंपल फॉर्म्युला. आता याच्यामध्ये आपल्याला याचे काही प्रॉपर्टीज बघायचे आहेत. लक्षात घ्या हा फॉर्म्युला विचारते तुम्हाला. व्हॉट इज द स्टेट द फॉर्म्युला फॉर द फोर्स ऍक्टिंग ऑन चार्ज पार्टिकल इन इलेक्ट्रिक फील्ड. दिस इज द सिंपल फॉर्म्युला. आता याचे काही प्रॉपर्टीज आहेत. काय बघा प्रॉपर्टीज या फॉर्म्युल्यावरून आपल्याला याचे काही प्रॉपर्टीज लक्षात येतात. व्हॉट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन चार्ज पार्टिकल इन इलेक्ट्रिक फील्ड त्याला म्हणतो मी Fe बार इज इक्वल टू Q इनटू E बार. तर याचे काही प्रॉपर्टीज बघा. पहिली प्रॉपर्टी काय आहे, फर्स्ट प्रॉपर्टी, हा जो फोर्स आहे दिस फोर्स डिपेंड्स only on the magnitude of the charge. Okay, it does not depends upon the velocity or mass of the charge. से संबंध नहीं है. Force depends on magnitude of charge only. समजतंय. पहिला प्रॉपर्टी अतिशय सोपी आहे. तर त्याच्यामध्ये फक्त Q वर हा अवलंबून असेल. याचाच अर्थ दुसरा असं होतो दिस फोर्स डज नॉट डिपेंड्स अपॉन द वेलोसिटी. तो वेलोसिटी कुठे आलेली आहे, दॅट इज फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड डज नॉट डिपेंड्स ऑन velocity of charge. इससे काही संबंध नाही आहे. फक्त चार्ज हा Q वर अवलंबून आहे. आता या
डायरेक्शन बघितलं तर तो कसं असतो? डायरेक्शन ऑफ डिस्चार्ज इज आयदर अलोंग, तिसरी प्रॉपर्टी समजू मी, डायरेक्शन हा कसा असतो? डायरेक्शन इज आयदर अलोंग ई बार, एक तर हा ई बारच्या दिशेने असतो, कधी तर चार्ज पॉझिटिव्ह असेल, हा इलेक्ट्रिक फील्ड आहे, आणि आपण पॉझिटिव्ह चार्ज घेतला असाल तर पॉझिटिव्ह चार्जवर जो फोर्स ऍक्ट होईल हा F बार हा इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असतो. आणि जर निगेटिव्ह चार्ज घेतला असाल, समजा चार्ज जर निगेटिव्ह असेल तर त्या केस मध्ये या चार्जवर ऍक्ट होणारा फोर्स द डायरेक्शन अपोजिट टू द इलेक्ट्रिक फील्ड असणार. त्या केस मध्ये तर q च्या ऐवजी -q, that is direction is along E bar or opposite to E bar. एक तर along E bar असेल किंवा opposite to E bar असेल. समज ही प्रॉपर्टी. त्यानंतर आपण चौथी प्रॉपर्टी बघूया. याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी पण आहे. हे बघा, force is along हा F bar is along E bar और एक तर तो along आहे किंवा अपोजिट आहे. त्यामुळे काय होतो, या ठिकाणी वर्क डन एक तर पॉझिटिव्ह वर्क होईल किंवा निगेटिव्ह वर्क डन. जर चार्ज पॉझिटिव्ह असेल आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर फोर्स इज अलोंग ई बार आहे, त्यामुळे द वर्क इज डन अँड दिस वर्क डन इन दिस केस आयदर इज पॉझिटिव्ह, आणि जर निगेटिव्ह चार्ज असेल तर तो काय असतो? डन. अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लागल्यामुळे वर्क काय असतो? निगेटिव्ह. म्हणजे इन दिस केस वर्क इज डन बाय द इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये वर्क डन होणार आहे, आयदर इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. एक तर तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. आणि वर्क डन होतो आपल्याला माहित आहे, वर्क डन इज इक्वल टू काय असतं? चेंज इन कायनेटिक एनर्जी. आपण बघितले 11th मध्ये काय माहिती, हा वर्क एनर्जी थेरम माहित आहे. या केस मध्ये इलेक्ट्रिक फील्ड मध्ये वर्क डन होतो, याचाच अर्थ त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी चेंज होते, आयदर इनक्रीज होतो किंवा डिक्रीज होतो. जर वर्क डन पॉझिटिव्ह असेल किंवा चार्जवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह असणार आहे, कायनेटिक एनर्जी इनक्रीज होईल. आणि जर निगेटिव्ह चार्ज असेल तर निगेटिव्ह वर्क होणार आणि त्यामुळे कायनेटिक एनर्जी काय होणार? डिक्रीज होणार. आयदर कायनेटिक एनर्जी इनक्रीजेस और डिक्रीजेस या फोर्स मुळे, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मुळे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये काय काय प्रॉपर्टीज आपण परत सांगतोय. याचा फर्स्ट वन इज फोर्स डिपेंड्स ऑन द चार्ज. पहिली प्रॉपर्टी काय सांगितले, दिस फोर्स डिपेंड्स ऑन चार्ज q, it does not depends on velocity, does not depends on velocity. तिसरं सांगितलं होतं काय बरं, डायरेक्शन ऑफ फोर्स. एक तर तो काय असतो? along E bar असतो और अपोजिट टू E bar असतो. आणि याच्यामुळे इथे जाणार वर्क डन इज आयदर पॉझिटिव्ह असतो और निगेटिव्ह असतो. आणि वर्क डन होतो म्हणजे त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय होते? चेंज होते. ही जे प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीवरूनच आपल्याला याच्या काही प्रश्नांची उत्तरं देता येतात. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण बघूया दुसरा याचा जो पॉइंट आहे त्या पॉइंटकडे जाऊया. दॅट इज हे बघा, आता बघायचं आपल्याला फोर्स ऑन चार्ज पार्टिकल. ऑन चार्ज पार्टिकल
ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. याच्यावर पण तुम्हाला प्रश्न येतील. आपल्याला याचे काही फॉर्म्युला बघायचा आहे काय आहे तो, आणि त्यानंतर याचे काही प्रॉपर्टी. सपोज दॅट आता मी इथं मॅग्नेटिक फील्ड घेतोय, हा आहे मॅग्नेटिक फील्ड, आणि या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादा चार्ज पार्टिकल, सपोज हा एक चार्ज पार्टिकल क्यू आहे, and it is moving with the velocity v bar, making an angle theta with the magnetic field. समजा अँगल इथे काय घेतलाय, थीटा घेतलाय, आणि या ठिकाणी हा जो पिंक चॉक मध्ये दाखवला आहे हा आहे मॅग्नेटिक फील्ड असं आहे. तर याच्यामध्ये काय बघा कसं, ड्यू टू इंटरॅक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड विथ दिस चार्ज, या दोघांचं इंटरॅक्शन होईल, and the force acting on this charge particle due to magnetic field is given by, याला मी वेक्टर फॉर्म मध्ये वेक्टर फॉर्म v f bar means what, f magnetic field f m bar is equal to q into v bar cross b bar. समस्यावर सर, आणि याला मी स्केलर फॉर्म मध्ये ला, सिन्स वी नो दॅट दिस वेक्टर क्रॉस प्रोडक्ट इज देयर, क्रॉस प्रोडक्ट आहे, आपल्याला क्रॉस प्रोडक्ट काय करता येईल बघा, ओपन करता येईल, आणि याचा स्केलर फॉर्म दॅट इज द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज गिवन बाय q into velocity v into magnetic field into sine of the angle between v bar and v bar, that is sine. This is in vector form, this is in scalar. परीक्षेला हा देखील प्रश्न येऊ शकतो. State the formula for the force acting on a charged particle in magnetic field. ओके, हा फॉर्म एक वेक्टर फॉर्म आहे, हा स्केलर फॉर्म आहे. परीक्षेला वेक्टर फॉर्म मध्ये स्टेट करा म्हणलं असतील तर वेक्टर्स द्यावं लागेल, आणि स्केलर फॉर्म मध्ये विचारलं असतील तर स्केलर, किंवा दोन्ही जरी तुम्ही दिला तरी काय हरकत नाही. पण पर्टिक्युलरली जर एखादा प्रश्नामध्ये म्हटलं असतील तर ते त्या पद्धतीने लिहिणं आवश्यक आहे. तर आता याच्यामध्ये बघा बरं, हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. दॅट इज द दिस फोर्स ऍक्टिंग ऑन द चार्ज पार्टिकल इन ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय f bar equal to q into v bar cross b. ओके, गॉट इट. आता आपण बघायचं आहे याच्या काही प्रॉपर्टी. आता इथं बघितला की v म्हणजे काय बरोबर सर, व्हेलॉसिटी ऑफ चार्ज पार्टिकल, b म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड, आणि q म्हणजे काय बरोबर सर, चार्ज ऑन द पार्टिकल. आता आपण बघूया हा जो मॅग्नेटिक फील्डचा फोर्स आहे त्याचे काही प्रॉपर्टीज आपल्याला बघायचे आहेत. तर फॉर्म्युला बघितल्यानंतर आपल्याला लगेच समजतो, काय समजतो आपण, दिस फोर्स डिपेंड्स अपॉन, हा जो मॅग्नेटिक फील्डचा फोर्स आहे, फोर्स डिपेंड्स ऑन कोणकोणत्या गोष्टीवर आहे बघा बरं सर, velocity of particle, velocity of particle and charge on particle, हा दोन्ही गोष्टीवर आहे, चार्ज ऑन पार्टिकल. समजतं, कारण का आपण आत्ताच वेळ या p इक्वल टू काय घेतले, q v p into sin थीटा. हा चार्ज रोल आहे, व्हेलॉसिटी म्हणतो मी, व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड मिळणार आणि त्याचं डायरेक्शन ठीक आहे. इट डिपेंड्स अपॉन व्हेलॉसिटी, दॅट इज स्पीड अँड डायरेक्शन, अँड चार्ज ऑन द पार्टिकल. समजलं. दुसरी महत्त्वाची प्रॉपर्टी काय पहा, जर समजा हा जो पार्टिकल आहे आपल्या रेस्टला असेल, म्हणजेच v इक्वल टू काय होणार, 0. पार्टिकल रेस्टला असेल तर त्या ठिकाणी त्या पार्टिकलवर मॅग्नेटिक फील्डचा फोर्स देखील काय असतो, 0 असतो. दॅट मीन्स दिस फोर्स डज नॉट ऍक्ट
ऑन पार्टिकल एट रेस्ट. रेस्ट असणाऱ्या पार्टिकल हा ऍक्ट होत नाही. लक्षात आहे का बघा. आणि जर तुम्ही बघितला या दोन याच्यावरनं आपल्याला महत्त्वाचे असे दोन डिफरन्स मिळतात. इलेक्ट्रिक फील्डचा फोर्स हा कुठल्या चार्जवर अवलंबून फक्त व्हेलॉसिटीवर अवलंबून नसतो. मॅग्नेटिक फील्डचा फोर्स मात्र व्हेलॉसिटी आणि चार्ज दोन्हीवर अवलंबून आहे. इलेक्ट्रिक फील्डचा फोर्स याचा व्हेलॉसिटी काही संबंध नाही, त्यामुळे तो रेस्ट पार्टिकल वर देखील ऍक्ट होतो. पण मॅग्नेटिक फील्डचा फोर्स हा रेस्ट असणाऱ्या पार्टिकल वर ऍक्ट होत नाही. डज नॉट ऍक्ट ऑन द पार्टिकल ऍट रेस्ट. आता बघूया आपण त्याचं डायरेक्शन. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऍक्टिंग ऑन द चार्ज पार्टिकल ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. तिसऱ्या प्रॉपर्टी मध्ये येते हे बघा, आपल्याला हा फॉर्म्युला माहित झाला. F bar is F m bar force due to magnetic field is given by Q into V bar cross B bar. आपला क्रॉस प्रोडक्ट आहे. we know the properties of cross product आणि क्रॉस प्रोडक्ट हा V bar cross B bar is equal to F m bar आहे. means what? the force is perpendicular to both V bar as well as B bar and it is perpendicular to the plane containing V bar and B bar. समजा जर तुम्हाला हे असं असेल, V bar हा पार्टिकल इकडे असेल आणि जर इकडे जर मॅग्नेटिक फील्ड असेल B bar, तर अकॉर्डिंग टू राइट हँड आपण वापरला तर आपल्याला या दोघांना थिटा एंगल थिटा असेल. या दोघांना परपेंडिक्युलर असं का असेल बरं, F bar हा फोर्स असेल. म्हणजे in case of electric field force due to electric field is along the electric field किंवा opposite to electric field असतो. हा मात्र perpendicular to the velocity of the particles. लक्षात येते. आता याच्यामुळे काय होतं बघा, हा डायरेक्शन काय बरोबर सर, F bar is perpendicular to V bar as well as F bar is perpendicular to B bar. हा दोघांना पण परपेंडिकुलर असतो. त्यानंतर सिन्स चौथी आणि महत्त्वाची प्रॉपर्टी बरोबर सर, इथं फोर्स इज परपेंडिकुलर टू V bar. फोर्स आणि V म्हणजे परपेंडिकुलर असल्यामुळे या केस मध्ये वर्क डन is equal to 0. There is no work done by magnetic field on a charged particle moving in the magnetic. याच्यामध्ये वर्क डन 0 आहे. आणि तेच आपण काय बघतो सर, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एक तर वर्क पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो. आणि पाचवी आणि महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, सिन्स वर्क डन 0 आहे आणि आपल्याला माहिती आहे वर्क डन इज इक्वल टू काय असतो, चेंज इन कायनेटिक एनर्जी. Since the work done 0 म्हणजे there is no change in kinetic energy. Kinetic energy 0 आहे ना, change in kinetic work done 0 म्हणजे पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जी मध्ये पण काही फरक पडत नाही. means due to force of magnetic field there is no any change in speed of the particle. पार्टिकलचं स्पीड बदलत नाही, फक्त पार्टिकलचं डायरेक्शन बदलत, कायनेटिक एनर्जी सेम राहते. समजलं. आता मी परत शॉर्ट मध्ये सांगते बघा कसं आहे. मॅग्नेटिक फील्डचा जो फोर्स आहे इट डिपेंड्स अपॉन चार्ज ॲज वेल एज व्हेलॉसिटी. दुसरं, इट डज नॉट ऍक्ट ऑन द पार्टिकल ऍट रेस्ट. रेस्टला पार्टिकल असेल तर त्यावर मॅग्नेटिक फील्डचा फोर्स 0 असतो. तिसरी महत्त्वाची प्रॉपर्टी काय बरोबर सर, दिस फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड इज परपेंडिकुलर टू velocity of the particle, also it is perpendicular to magnetic field. मॅग्नेटिक फील्डला आणि दोन्हीला परपेंडिकुलर असतो. चौथं, या केस मध्ये वर्क डन इज इक्वल टू 0 असणार आहे आणि त्यामुळे या केस वर्क डन 0 आहे म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी पण 0 असते. दॅट इज देयर इज नो चेंज इन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी रिमेन्स
कॉन्स्टंट. इथं काय म्हणजे वाढत नाही, कमी होत नाही, कॉन्स्टंट राहतं. समजलं? या जर गोष्टी समजल्या असतील तर आपल्याला फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड आणि फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधला डिफरन्स जो प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचं उत्तर आपल्याला सहज लिहिता येईल. मी इथं लिहिते बघा, फोर्स ड्यू टू ई बार म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मुळे असणारा फोर्स आणि फोर्स ड्यू टू हा प्रश्न बोर्ड एग्जामला असतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फोर्स एक्टिंग ऑन अ चार्ज पार्टिकल इन इलेक्ट्रिक फील्ड आणि फोर्स एक्टिंग ऑन चार्ज पार्टिकल इन मॅग्नेटिक फील्ड. तर अतिशय सोपा मी इथं समजून येतोय. पहिल्यांदा त्याचा फॉर्म्युला याचा दिस फोर्स इज गिवन बाय, इथे तो वेक्टर फॉर्म म्हणजे आपण फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड एफ ई बार इज इक्वल टू क्यू इनटू ई बार. आणि इथं बघितलं तर याचा फॉर्म्युला काय होणार सर, फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय एफ एम बार इक्वल टू क्यू इनटू व्ही बार क्रॉस व्ही बार. ओके, 2 नंबरचा याच्यामधला डिफरन्स बघा बरं सर. हा जो फोर्स आहे इट डिपेंड्स ओनली ऑन चार्ज, डिपेंड्स ओनली ऑन चार्ज ऑफ पार्टिकल रेडियस q. तर इकडे बघितलं तर काय होणार, दिस फोर्स डिपेंड्स ऑन चार्ज and velocity. समजतंय का बरोबर सर? तिसरा आणि महत्त्वाचा फरक आहे, वर्क डन जो असतो या केस मध्ये इज आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह असतो. तर या केस मध्ये फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड मुळे जो वर्क होणार आहे दॅट इज इक्वल टू काय असतो, 0 असतो. आणि चौथं आपण इथं काय लिहू शकतो बघा बरं, डायरेक्शन. इट इज अलोंग ई बार, अलोंग ई बार तरी हा फोर्स असतो, और इट इज अपोजिट टू ई बार. तर हा जो फोर्स असतो फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड एफ बार इज परपेंडिक्युलर टू बी बार. हा परपेंडिक्युलर असतो, तर हा अलोंग ई बार असतो. आणि 5 नंबरचा जो काय फरक आहे तो फरक आपला इथे लिहिता येईल. 5वा फरक, 6 कायनेटिक एनर्जी याच्यामध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू होतो, कायनेटिक एनर्जी मे इनक्रीज और डिक्रीज. या केस मध्ये कायनेटिक एनर्जी इनक्रीज होते किंवा डिक्रीज होते, पण तेच मॅग्नेटिक फील्डच्या केस मध्ये मात्र कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. समजलं या वर्ष? अतिशय सोपा पहिला फॉर्म्युला आहे. दुसरं त्याच्या डिपेंड्स होता ई. इलेक्ट्रिक फील्डचा फोर्स चार्ज वर अवलंबून असतो, मॅग्नेटिक फील्डचा फोर्स चार्ज आणि व्हेलॉसिटी दोन्हीवर अवलंबून असतो. तिसरं काय बघितलं, याच्यामध्ये वर्डन मे बी पॉझिटिव्ह मे बी निगेटिव्ह, यामध्ये मात्र वर्डन 0 असतो. हा जो फोर्स आहे इलेक्ट्रिक फील्डचा इट इज अलोंग और अपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड असतो, हा मात्र परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड असतो. आणि इथं वर्क डन आहे त्यामुळे कायनेटिक एनर्जी इनक्रीज पण होऊ शकते, डिक्रीज पण होऊ शकते. याच्यामध्ये मात्र कायनेटिक एनर्जी काय असणार, ड्यू टू मॅग्नेटिक फील्डचा फोर्स मध्ये कायनेटिक एनर्जी डज नॉट चेंज, रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, इथं समजलं असतील. तर या पॉइंटवरचा आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारला तो म्हणजे व्हॉट इज लॉरेंझ फोर्स. बरोबर, अतिशय सोपा प्रश्न आहे. लॉरेंझ फोर्स म्हणजे काय विचारते. ओके, सपोज जर एखादा पार्टिकल इलेक्ट्रिक एज वेल एज मॅग्नेटिक फील्ड मध्ये असेल, हा पार्टिकल घेतोय आणि सपोज इथं मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड असं मी क्रॉस दाखवतो याला,
आणि त्याचबरोबर याच्यामध्ये काय बरं इलेक्ट्रिक फील्ड पण आहे, दोन्ही फील्ड आहे. मग हा दोन्ही फील्ड आहे. मग या पार्टिकलवर काय होईल बरं, मॅग्नेटिक फील्डचा पण फोर्स ऍक्ट होईल, इलेक्ट्रिक फील्डचा पण फोर्स ऍक्ट होईल. हे जे टोटल फोर्स आहे, टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन अ चार्ज पार्टिकल ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड and the electric field is called as Lorentz force. That is, the Lorentz force is equal to force on charge particle due to electric field plus force on charge particle due to magnetic field. The total force acting on a charge particle due to electric field and due to magnetic field is called as Lorentz. अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे. तर याचा अर्थ काय होणार, कसं याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, दॅट इज F बार इज इक्वल टू आहे Q इनटू E बार प्लस याचा फॉर्म्युला आपल्याला माहित होता Q इनटू V बार क्रॉस B बार. हे आहे लॉरेंझ फोर्स. हे वेक्टर फॉर्मॅट मध्ये आपण हा प्रश्न विचारू शकतो. राइट डाउन फॉर्म्युला ऑफ लॉरेंझ फोर्स. हा लॉरेंझ फोर्स किंवा व्हॉट इज लॉरेंझ फोर्स. लॉरेंझ फोर्स मीन्स व्हॉट, लॉरेंझ फोर्स मीन्स टोटल फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स ऍक्टिंग ऑन अ चार्ज पार्टिकल इज कॉल्ड एज लॉरेंझ फोर्स. आणि हाच लॉरेंझ फोर्स आपण दिला, हा वेक्टर फॉर्म आहे. स्केलर मध्ये घेतला तर काय होईल, F इज इक्वल टू Q इनटू E प्लस ओके याची